महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी बातमी घेऊन आम्ही आलो आहोत. राज्य सरकार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना आणण्याच्या तयारीत आहे. ही योजना केवळ घोषणा नाही तर 27,000 कोटी रुपयांचे एक मोठे आर्थिक चक्र आहे, जे राज्याच्या 35 ते 40 लाख शेतकऱ्यांचे नशीब बदलू शकते. या योजनेचा एक एक मुद्दा आज आपण सविस्तर समजून घेणार आहोत. मित्रांनो, मीडिया रिपोर्टनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका समितीचा अहवाल सोपवण्यात आला आहे. या अहवालात स्पष्ट म्हटले आहे की शेतकऱ्यांच्या खांद्यावर असलेले 2 लाख रुपयांपर्यंतचे थकीत पीक कर्ज पूर्णपणे माफ केले जावे. विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे कर्ज 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत आहे, त्यांचा या योजनेत समावेश करण्याचा प्रस्ताव आहे. नेहमी प्रश्न विचारला जातो की आम्ही वेळेवर कर्ज भरतो, मग आमचा काय फायदा? यावेळेस सरकारने यावर उत्तर शोधलंय. जे शेतकरी प्रामाणिकपणे आणि ठरलेल्या मुदतीत आपली कर्जफेड करतात, त्यांना सरकार 50,000 रुपयांपर्यंतची प्रोत्साहन रक्कम देणार आहे. यामुळे प्रामाणिक शेतकऱ्यांचा सन्मान होणार असून त्यांना पुढील पेरणीसाठी मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. ॲग्रीस्टॅक तंत्रज्ञानाचा वापर. ही योजना जुन्या योजनांसारखी सावकाश चालणारी नसेल. यावेळी सरकार ॲग्रीस्टॅक या डिजिटल क्रांतीचा वापर करणार आहे. हे एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे तुमची जमीन, तुमचे पीक, तुमचे आधार कार्ड आणि तुमचे बँक खाते एकमेकांशी जोडलेले असतील. यामुळे 1. अर्जामध्ये होणारी फसवणूक थांबेल. 2. खऱ्या आणि गरजू शेतकऱ्यालाच लाभ मिळेल. 3. कर्जाची रक्कम थेट खात्यात जमा होण्यास वेग येईल. शेतकरी सध्या खरीप हंगामाच्या तयारीत आहे. खते, बियाणे आणि मशागतीसाठी पैशांची नड असते. हीच बाब ओळखून सरकारने ही योजना खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच लागू करण्याचे संकेत दिले आहेत. जर मे-जून महिन्यापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण झाली तर शेतकऱ्याला सावकाराकडे हात पसरण्याची गरज उरणार नाही. गेल्या 2 वर्षात महाराष्ट्रातील शेतकऱ्याने काय सोसले नाही? कधी अवकाळी पाऊस, कधी पिकांवर आलेली कीड, तर कधी बाजारभावात झालेली प्रचंड घसरण. यामुळे शेतीचा खर्च वाढला आणि उत्पन्न घटले. शेतकरी संघटनांची मागणी आहे की ही योजना राबवताना अटी आणि शर्ती इतक्या कडक नसाव्यात की सामान्य शेतकरी त्यातून बाहेर फेकला जाईल. मागील अनुभवातून शिकून नियम सोपे असावेत अशी सर्वांची अपेक्षा आहे. शेतकरी मित्रांनो, ही 27,000 कोटींची गुंतवणूक राज्याच्या अर्थव्यवस्थेला उभारी देणारी ठरू शकते. सामूहिक शेती, नैसर्गिक आपत्तीत मदत आणि ग्रामीण भागातील स्वस्थ कर्ज पुरवठा यावरही समितीने भर दिला आहे. तुम्हाला काय वाटते? 2 लाखांची मर्यादा पुरेशी आहे का? आणि 50,000च्या सानुग्रह अनुदानाबद्दल तुमचे मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा.